स्वाद महाराष्ट्राचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा माझा मेनू आहे राजगिरा पिठाचे लाडू. आता उपवास आपले सुरू होत आहे, श्रावण सुरू झालेलाच आहे. तर उपवासासाठी हे राजगिऱ्याचे लाडू तुम्हाला खाता येतील. तुम्ही सुद्धा बनवून बघा. चला तर आपण बघूया साहित्य. हे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हे हे 2.25 पेले आहे हे राजगिऱ्याचं पीठ. नंतर ही 1 पेला साखर आहे, पिठी साखर आहे. हे खारीक पावडर आहे. खारीक पावडर मी हे 5 चमचे घेतलेली आहे. चमच्याचं माप माझं हे आहे. मी नेहमीप्रमाणे हाच वापरते. नंतर हा अख्खा राजगिरा आहे. हा राजगिरा मी वरून गार्निशिंगसाठी वापरणार आहे. नंतर ही वेलची पावडर आहे. वेलची पावडर ही 1 टीस्पून घेतलेली आहे. नंतर हे अर्धा पेला तूप घेतलेलं आहे. हे तूप आपल्याला भाजताना लागणार आहे. हे मी काजू घेतलेले आहेत. हे 5 काजू आहेत. नंतर 5 ते 6 बदाम आहेत आणि ही गार्निशिंगसाठी पिस्ता आहे. आम्ही टोप तापत ठेवलेला आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ठेवल्या आणि आता ह्याच्यामध्ये हे पीठ आपण भाजून घेऊया. जरा टोप तापल्यावर ते पीठ घालायचं. आणि यात मी थोडं थोडं तूप घालणार आहे. तूप आपण थोडं पीठ भाजलं की मग मी तूप घालणार आहे. यात एकदम सगळं तूप घालायचं नाही. हे थोडं 3 ते 4 मिनटं मी भाजून घेतलं. आता आपण यात थोडं हळूहळू तूप घालणार आहोत. थोडं थोडं तूप घालणार आहे मी, एकदम सगळं घालणार नाही, कारण ते व्यवस्थित भाजायला हवं. हे असं रवाळ थोडंसं असं भाजलेलं आहे. मी थोडं थोडं करून तूप घातलं होतं, पण ह्याच्यात मला हे अजून जे उरलेलं तूप आहे ते मी घालणार. थोडं गरम केलं मी तूप, थोडंसं जाडसर होतं. हे तूप जेव्हा आपण घालतो या पिठामध्ये, तेव्हा ते भाजल्यानंतर असं तूप असं सुटायला हवं, म्हणजे तरच ते व्यवस्थित भाजलं जातं. तर अजून मला हे 1-2-3 मिनटं व्यवस्थित भाजावं लागेल. आत्ता मी तूप घातलंय, भाजून घेते. हे पीठ बऱ्यापैकी भाजलंय. मी यात आता 1-2 चमचे खारीक पावडर घालून घेते. आणि आता आपण वेलची पण घालून घेऊ. वेलची मी 1 टीस्पून घेतली होती, ती सगळी घालून घेऊ आपण. ही ड्रायफ्रूटची मी पावडर केली होती थोडी, असं थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं, ती पण मी घालून घेते. हे मिश्रण थोडं मी गॅस बंद केला होता. एक 10 मिनटं झाली. मिश्रण थोडंसं थंड झालंय. आपण यात आता साखर घालून घेऊया. पिठी साखर आहे ही सगळी साखर नाही लागणार आहे. आपण ढवळून घेऊया हे. मिश्रण असं व्यवस्थित मिक्स झालं. मी गॅस थोडा चालू केला होता, कारण हे व्यवस्थित मिक्स झालंय साखर त्याच्यामध्ये. आणि मी साखर 6 चमचे घातली आहे. तुम्ही, मला जास्ती गोड नको आहे, हे इतकं मला परफेक्ट वाटलं. तुम्हाला जर आणखीन गोड हवं असेल तर 1 चमचा साखर तुम्ही 1-1.5 चमचा जास्त घालू शकता. बाकी हे प्रमाण व्यवस्थित आहे. आता मी हे थंड झाल्यावर याचे लाडू वळून घेते. आता हे मिश्रण थोडं थंड झालेलं आहे. आता आपण हे लाडू वळून घेऊया. आपला हा लाडू बघा कसा वळून झालेला आहे. आता आपण मी याला बेदाणा लावून घेणार आहे एक. हे बघा लाडू
व्यवस्थित त्याचं टेक्स्चर पण छान झालं आहे. हा लाडू आपण लहान मुलांना पण देऊ शकतो, प्रोटीन आणि आयर्न युक्त. मुलांना तुम्ही डब्यात टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. हा लाडू बघा कसा छान झाला. उपवासाला नाही, एरवी पण आपण खाऊ शकतो हे लाडू. म्हणजे तयार आहेत आपले उपवासाचे राजगिरा लाडू. या मिश्रणामध्ये माझे 12 लाडू बनले, जे तुम्हाला प्रमाण दाखवलं होतं, आणि 45 मिनिटं लागली मला. 45 ते 50 मिनिटामध्ये ही सर्व प्रोसिजर झाली. तुम्ही सुद्धा हे करून बघा, आणि माझी ही पाककृती जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. धन्यवाद.